नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने एका वेगळ्या थीमसोबत आणि वेगळ्या विषयासोबत भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण मागच्या युनिट क्रमांक 2 मध्ये ज्या पद्धतीने चर्चा केली होती त्याचा पुढचाच टप्पा हा युनिट क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामध्ये आपण विविधांगाने जे काही सल्तनतीचा काळ होता आणि त्याच्या अंतर्गत ज्या काही उणिवा मारामाऱ्या अंतर्गत संघर्ष होते त्या संदर्भात काही गोष्टींचा उहापोह केला होता. त्याचबरोबर आपण प्राचीन भारताला मध्ययुगीन भारताच्या संदर्भात काही महत्वाचे जे काही कागदपत्र होती, लेख होते, प्रशस्ती होती, स्मृत्या होत्या, ओके, आणि ह्या सगळ्यांचा ऐतिहासिक साधन म्हणून मध्ययुगीन कालखंड समजून घेण्यासाठी कसा उपयोग होतो अशा पद्धतीची चर्चा आपण केली. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज आपण त्याच भौगोलिक भूप्रदेशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे प्रांतिक साम्राज्य किंवा प्रांतिक राज्य ही कशी होती आणि त्यामध्ये प्रमुख राज्य नेमकी काय याची चर्चा करणार आहोत. आणि हे सगळं समजून घेताना आपण याची जी प्रमुख अशी थीम खंड आहे तो म्हणजे या सगळ्या भौगोलिक पट्ट्यातील म्हणजे उत्तर भारतातली किंवा नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस हा जो काही सगळा भूप्रदेश आहे किंवा वर्तमान काळाच्या संदर्भातलं जे काय एक मोठा आवाका काश्मीर पासून ते कन्याकुमारी हा जो काही भूप्रदेश आपण गणतो त्याऐवजी फक्त उत्तरेतला जो भूप्रदेश आहे त्या संदर्भातल्या राजकीय संरचना समजून घेणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट या युनिट क्रमांक 3चं आहे. आणि म्हणजे सल्तनत काळामध्ये आणि मुघलांच्या काळामध्ये खरं तर हा सगळा पट्टा किंवा हा सगळा भौगोलिक भूप्रदेश एका मोठ्या साम्राज्याच्या अंतर्गत किंवा एका मोठ्या साम्राज्याच्या अधिपत्याखाली आलेला आपल्याला दिसतो. परंतु तो त्या मोठ्या साम्राज्याच्या अधिपत्याखाली येण्याच्या अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा विविध साम्राज्य, विविध छोटी छोटी राज्य ओके या ठिकाणी अधिवास करत होते. आणि प्रामुख्याने समजा धार्मिक रेषेवर जर समजा बघायचं झालं तर समजा सल्तनत काळ किंवा मुघलांचा काळ हा इस्लाम धर्मीय राजसत्तांचा कालखंड म्हणून गणला गेला. आणि त्याचीही चर्चा आपण केली की विशेषतः 9व्या शतकापासून जी काही विविध मध्यपूर्वेतून आक्रमणं भारताच्या या भूमीवर झाली, काही प्रमाणात स्थलांतर झाली आणि काही प्रमाणात देवाणघेवाणच्या स्वरूपात काही सरदार म्हणजे कुशल पारंगत सरदार यांचं स्थलांतर सुद्धा या भागात झालं. तर त्यानंतर खरं तर या पट्ट्यामध्ये किंवा भारताच्या हा जो काही प्रदेश आहे त्याच्यावर सल्तनतींचा काळ किंवा मुघलांचा राजकीय काळ सुरू झाला. परंतु सल्तनत किंवा मुघल पिरियड किंवा या सगळ्यांची सत्ता येथे स्थापित होणे हे तेवढं सहज किंवा आपसूक झाले होते. तर त्यासाठी सल्तनत पिरियडमध्ये जे काही त्याचे राज्यकर्ते होते त्यांना इथल्या ऐक्यदेशीय हिंदू राजांशी सुद्धा निकराचा संघर्ष करावा लागला. आणि तो सत्ता स्थापनेनंतर सुद्धा खरं तर ही जी काही प्रांतिक राज्य आहेत त्यांनी त्यांचं अस्तित्व आपल्याला दाखवून दिले होते. काही ठिकाणची राज्य ही स्वायत्त होती, काही ठिकाणी राज्य ही सल्तनतीचे सबऑर्डिनेट किंवा त्यांनी सल्तनतीचं मांडलिकत्व पत्करलेलं आपल्याला नंतरच्या दिसतं. कारण ज्या पद्धतीने सल्तनत किंवा मुघल कालखंड त्यातली राजकीय प्रशासकीय व्यवस्था, महसूल व्यवस्था आणि त्याचं सैन्य ज्या क्षमतेने ते बल्लाढ्य असं स्वरूपाचं होतं त्यामुळे या प्रांतिक राज्यांना थोडीशी हार काही ठिकाणी पत्करावी लागली. त्यामुळे आपण प्रांतिक राज्यांची चर्चा करताना आपल्याला या कालखंडामध्ये खरं तर 2 राज्यांचे प्रकार उदयास आलेले दिसतात. एक की जो सल्तनतींचं ज्यांनी मांडलिकत्व पत्कारलं अशा पद्धतीची ऐक्यदेशीय राज्य आणि दुसरी स्वायत्त राज्य की ज्याच्यावर सल्तनतीचा कुठलाही प्रभाव नव्हता किंवा त्यांनी सल्तनतीचं वर्चस्व झुगारून दिलेलं होतं आणि स्वबळावर स्वकर्तृत्वावर आणि त्या भूप्रदेशातल्या ऐक्यावर त्यांनी त्यांचं राज्य एकात्म असं ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे असे 2 पद्धतीच्या राज्यांचे प्रकार आपल्याला या कालखंडामध्ये अभ्यासायचे किंवा या कालखंडामध्ये आपल्याला बघायचे. आणि पुन्हा राजकीय संरचना म्हणून काय एका बाजूला दिसत आहे म्हणजे याची पार्श्वभूमी
या प्रांतिक राज्याची जर पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यायची तर 9व्या-10व्या शतकापासूनच विविध घोरींची, गझनींची आक्रमणं या ठिकाणी येत होती आणि स्थानिक जे काही राजवटी आहेत त्याला निकराने लढा देत होत्या. तरी सुद्धा एका वेगळ्या बलाढ्य शक्ती आणि मध्य पूर्वेतला त्यांचा जो अनुभव होता की ज्या भागातून हे सगळे इन्व्हेडर्स किंवा आक्रमणकर्ते येतात त्या भागातलं त्यांचं कौशल्य आणि स्किलफुल असलेले त्यांचे सरदार यांच्यामुळे त्यांना या भूमीवर सत्ता बळकावणं किंवा भूमीवर राजवट स्थापन करणं शक्य झालं. आणि परंतु राजवट स्थापन केल्याच्या नंतर सुद्धा आपण असं अभ्यासलं की या कालखंडामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न दुसऱ्या आक्रमणकर्त्यांचा होता की जो सल्तनतीसाठी धोका म्हणून उदयाला आला होता, तो होता म्हणजे मंगोल प्रश्न किंवा मंगोलांचा प्रश्न. आणि मंगोल जे आहे ते खरं तर सल्तनत काळामधले किंवा सल्तनतीचे विरोधक किंवा त्यांनाही वेगळ्या पद्धतीने दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचा प्रदेश काबीज करणं हे त्याचं महत्त्वाचं ध्येय होतं. त्यामुळे सल्तनत पिरियडने किंवा सल्तनतींनी मंगोलांची सुद्धा जवळजवळ बराच शतकं निकराचा लढा दिला. स्थानिक ऐक्यदेशीय हिंदू राजवटींच्या विरोधात त्यांचे संघर्ष कठीणक्या पडल्या आणि तरी सुद्धा या सगळ्या या सगळ्यामुळे सुद्धा एक प्रांतिक राज्यांचं एक वेगळं वर्चस्व किंवा एक वेगळी भूमिका जे जरी समजा काहींनी मांडलिकत्व पत्कारलेलं असलं तरी सुद्धा या सगळ्या प्रांतीय राजवटींचं महत्त्व अधोरेखित करण्याजोगा इतिहास आपल्याकडे आहे. आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे राजकीय सत्ता संबंध सुद्धा उलगडत जातात. म्हणजे ज्या वेळेस सल्तनत किंवा केंद्रीय सत्ता किंवा साम्राज्य स्थापित झालं, मग ते सल्तनतींचं असो किंवा मुघलांचं असो, ओके, त्यातले राजवंश कुठलेही असते तरी सुद्धा ऐक्यदेशीय किंवा या प्रांतिक राज्यव्यवस्थेशी त्यांचे एक वेगळ्या पद्धतीचे आंतरिक संबंध किंवा मुत्सद्देगिरी सहितचे संबंध आपल्याला दिसतात. काही ठिकाणी बेटी व्यवहार दिसतो, काही ठिकाणी लग्न आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची मुत्सद्देगिरी घडून आलेली आपल्याला दिसते. आणि ही प्रांतिक राज्य काय होती मग, तर ती भारताच्या पश्चिम पट्ट्यामध्ये होती, पश्चिम किनाऱ्यावर होती, पूर्वीय भूप्रदेशातली होती, काही दख्खन मधली होती आणि बरीचशी उत्तरेतली होती. तोपर्यंत दक्षिण भारत एक वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे तिकडेही अशी छोटी छोटी राजवटी काही प्रमाणात साम्राज्य होतीच. म्हणजे नंतरच्या काळातली विशेषतः चेर, चोला, पंड्या, दख्खनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या राजवटी, बहामनी साम्राज्य वगैरे वगैरे किंवा सगळ्यात शक्तिशाली की जे उत्तर मध्ययुगीन कालखंडातलं हिंदूचं साम्राज्य म्हणून ज्याला ओळखलं गेलं ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. आणि त्याच्या बाजूला असलेल्या 5 वेगवेगळ्या पद्धतीच्या शाह्या, ओके, कुतुबशाही वगैरे वगैरे, आदिलशाही इत्यादी इत्यादी. हा सगळा एक राजकीय कुठल्या पद्धतीचा अवकाश या काळात होता त्याचा आढावा घेतल्यानंतर नेमकं या प्रांतिक सत्तेचं किंवा प्रांतिक सत्तांचं किंवा प्रांतिक राज्यांचं सुद्धा आढावा घेणं हे एक आपलं मुख्य लक्षण या विभागाचं असलेलं आहे. त्यामुळे आपण समजून घेतोय भारताचा इतिहास. आपल्या कोडचा क्रमांक आहे किंवा कोड आहे BHIC 133. ओके, आणि विषयाचं नाव आहे इतिहास किंवा भारताचा इतिहास, की जो 1200 पासून ते जवळजवळ 1506 असा तो खरं तर रूढार्थाने या कालखंडातला इतिहास आपण समजून घेतो. आणि या ज्या काही प्रांतिक राज्य संदर्भातल्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आपण 13व्या आणि 14व्या शतकामध्ये किंवा 13व्या ते 15व्या शतकापर्यंत आपण त्याला स्केच करू शकतो. तर या कालखंडातल्या घडामोडींचा आणि या कालखंडातले प्रोव्हिन्शियल किंगडम्स चा किंवा प्रांतिक राजवटींचा आपण या ठिकाणी आजच्या लेक्चर्समध्ये आढावा घेणं अपेक्षित आहे. तसं प्रांतिक राजवटींचा आढावा घेण्याच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या राजवटी त्यांनी त्यांचं अस्तित्व आणि कर्तृत्व दाखवलं होतं. त्यामुळे एक मोठा असा समग्र किंवा एक राजवटींची जंत्रावळीच खरं तर आपल्याला मिळू शकेल. आणि त्याचं जर वर्गीकरण आपल्याला करायचं तर उत्तरेतल्या, उत्तर पूर्वेतल्या, दक्षिणेतल्या, पूर्वोत्तर राज्यातल्या राजवटी असं खरं तर आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल. ठीक आहे. त्यामुळे काही हिंदूंच्या, काही ऐक्यदेशीयांच्या अशा पद्धतीच्या त्या राजवटी या सल्तनतीच्या आणि मुघलांच्या विरोधात खरं तर त्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व जपताना आपल्याला दिसतं. काही ठिकाणी विरोध, काही ठिकाणी सबऑर्डिनेशन, काही ठिकाणी एक
एक देवाणघेवाणीचा व्यवहार असा आपल्याला दिसतो. त्यामुळे जसं मी म्हटलं की ही जी काही प्रांतिक राजवटी होत्या त्याचे दोन प्रकार होते. एक म्हणजे पूर्णपणे स्वायत्त असलेल्या आणि स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची एक राजवट उभी केलेले असे एक महत्वाचे राजे आणि राजवट त्यांच्या राजवटी आणि दुसऱ्या की ज्यांनी केंद्रीय सत्तेचं मांडलिकत्व पत्करलं अशा पद्धतीचे. त्यामुळे या दोन वर्गवाऱ्या खरं तर या दोन वर्गवाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण या भागातल्या म्हणजे विशेषतः पूर्व, पश्चिम, दक्षिण, मध्य या ठिकाणच्या राजवटींचं विश्लेषण करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे राजकीय संरचना म्हणून यांच्यातल्या देवाणघेवाणी, त्यांच्यातले व्यवहार आणि इतर अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणं हे सुद्धा आपल्या आजच्या लेक्चरचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून घेतलं जाईल. तर प्रामुख्याने 3 भागांमध्ये किंवा 3 प्रकारांमध्ये या राजवटींचं अजून उपवर्गीकरण करता येईल. ठीक आहे. म्हणजे मध्य आणि पूर्व भारत असा एक आपल्याला बघता येईल. दुसरं उत्तर आणि पश्चिम भारत या ठिकाणच्या असलेल्या राजवटींचा नामोल्लेख आणि त्याचबरोबर त्या कशा पद्धतीने उदयाला कोणत्या प्रकारचे राजे त्या राजवटींचा राज्यकारभार करत होते आणि कोणते आंतरसंबंध त्यांच्या शेजारील राष्ट्रांशी त्याचबरोबर केंद्रीय सत्तेची त्या राजवटींची होती. अशा परिप्रेक्ष्यामध्ये या राजवटींची जी जंत्रावळी आपल्याला दिसते तर त्या जंत्रावळीच्या इतिहासावर प्रकाश आपल्याला टाकता येईल. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे प्रादेशिक राज्य किंवा आणि त्याचा कायदेशीरपणा किंवा व्हॅलिडेशन म्हणजे या सगळे जे काय राजवटी किंवा प्रांतिक राज्य आहेत त्या खरं तर कधीतरी त्याचं कायदेशीरीकरण किंवा व्हॅलिडेशन, लिगलायझेशन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे त्याला एक अधिमान्यता मिळालेली आहे त्या प्रादेशिक राज्यात. त्यामुळे ते काय केवळ बंडखोरांचे गट किंवा केंद्रीय सत्तेच्या विरोधात उभे राहणारा कुठलातरी समूह अशा पद्धतीने त्याचं स्वरूप न राहता त्याला एक वैधानिक अधिमान्यता या काळाच्या नियमानुसार लाभलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे त्याचे काही वेगळे वैशिष्ट्य आहेत, त्याचे काही आर्थिक घटक आहेत आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची उत्तराधिकाऱ्यांची चर्चा सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा जे काही प्रांतिक राज्य आहे त्या प्रांतिक राज्यांचं स्वरूप समजून घेताना करणं अपेक्षित आहे. म्हणजे एक तर ही जी काय सगळी राज्य होती त्यांचं वेगळेपण काय, त्याची स्वायत्ता त्यांनी कशी जपली आणि काहींचं मांडलिकत्वातून सुद्धा कोणत्या पद्धतीचे व्यवहार आणि कोणत्या पद्धतीच्या राजकीय समीकरणं उभी राहिली याचा आढावा घेणे किंवा याचा सांगोपांग चर्चा करणे. आणि दुसरं ही जी काही प्रांतिक राज्य आहे त्याच्या एक वेगळ्या एकमेवाद्वितीय वैशिष्ट्यांमुळे त्यांना एक कशा पद्धतीने केंद्रीय सत्तेकडून आणि इतर शेजारी राष्ट्राकडून अधिमान्यता प्राप्त झाली याचे संदर्भ तपासणे या संदर्भात चर्चा करणे हे सुद्धा एक खरं तर मौलिक गोष्ट म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येऊ शकते. त्यामुळे आपण खरं तर आपल्या संपूर्ण व्याख्यानाचा जो काय आवाका आहे तो आपल्या स्क्रीनवर दिलेल्या जे काही सगळे बिंदू आहेत त्यानुसार करणं अपेक्षित आहे. परंतु पुन्हा यामध्ये असंख्य बिंदू किंवा असंख्य राजवटींचा नामोल्लेख असल्यामुळे त्या संपूर्ण राजवटींचा एक त्रोटक इतिहास जरी समजून घ्यायचा असला तरी ते आपल्याला विशेषतः हे व्याख्यान 2 भागांमध्ये विभाजित करावं लागेल. कारण त्याच्यामध्ये आपण संपूर्ण भारताच्या संदर्भातल्या ज्या काही राजवटी होत्या ज्या छोट्या म्हणजे तुलनेने छोट्या म्हणजे दिल्ली सत्तेच्या कारभारापुढे त्या छोट्या दिसत होत्या त्यांचा सगळा आढावा, ऐतिहासिक प्रक्रिया आणि कोणत्या पद्धतीचे किंवा कोण राजे तिथे शासन करत होते याची जरी समजा तंत्रावळी सादर करायची असली तरी सुद्धा आपल्याला 2 व्याख्यानांमध्ये हे सगळं करणं अपेक्षित आहे. त्यामुळे खरं तर आपण ह्या सगळ्या व्याख्यानाचं स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा नेमकं हा जो काय राजकीय संरचना आहे त्या राजकीय संरचना समजून घेण्यामागची आणि प्रामुख्याने 13व्या आणि 15व्या शतकातल्या या ज्या काय मध्ययुगीन भारताच्या संदर्भातल्या राजकीय संरचना आहेत त्या समजून घेण्यामागची नेमकी उद्दिष्ट काय ती आपल्याला पहिल्यांदा त्याचा परिचय होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा या व्याख्यानाचा जो काही मूल उद्दिष्ट आहे किंवा कोणकोणत्या पद्धतीचे उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आली आहे हा धडा समजून घेताना
त्या संदर्भातल्या किंवा त्या बिंदूंवरती चर्चा किंवा त्या बिंदू ग्रहण करणं हे आपलं प्राय लक्ष राहणार आहे. त्याच्यानंतर जो या सगळ्या व्याख्यानाचा जो परिचय आहे, म्हणजे प्रमुख परिचय म्हणजे त्यातली एक दीर्घ प्रस्तावना मी केलेलीच आहे. कारण एका वेगळ्या पद्धतीच्या सल्तनतीचा आणि मोगलांचा वावर किंवा कालखंड केंद्रामध्ये सत्तेवर आल्याच्या नंतर खरं तर या विविध प्रादेशिक शक्तींना एक वेगळ्या पद्धतीची उभारी आलेली दिसते की एक वेगळ्या पद्धतीचा त्यांचाही एक वेगळा एकमेवाद्वितीय असा इतिहास आपल्याला दिसून येतो. अर्थात या प्रादेशिक शक्ती ज्या उदयाला आल्या त्याच्या उदयांच्या पाठीमागे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत आणि काही आर्ग्युमेंट्स काही कारण सांगितली जातात. ओके, तर त्या कारणांच्या ची सुद्धा चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे का एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये किंवा केंद्रीय सत्तेच्या विरोधात अशा छोट्या छोट्या राजवटी त्यांचं तोंड वर करतात किंवा त्या तोंड वर करून केंद्रीय सत्तेला जाब विचारण्याचे धैर्य करतात. त्यामुळे त्याच्या मागची नेमकी कारणमीमांसा काय, त्याच्या मागची ड्रायव्हिंग फोर्स काय, या सगळ्यांची चर्चा सुद्धा आपल्याला या 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 पद्धतीच्या शक्तीचा उदय होण्यामागे कारणीभूत ठरलेल्या कारणांचा करणं हे सुद्धा एक प्राय लक्ष आपलं राहील. आणि जसं सांगितलं की या ठिकाणी आपण ज्या वेगवेगळ्या प्रांतिक सत्ता उदयाला आलेल्या आहेत त्या प्रांतिक सत्ता उदयाला आल्याचा जत्रावळी सादर करणार आहोत. त्याची दखल घेणेलं की जे काय ऐतिहासिक दाखले आहेत त्याची चर्चा करणार आहोत. आणि विविध प्रांतांमध्ये त्या वेगळ्या प्रांतिक वैशिष्ट्यांसोबत या प्रांतांचं किंवा या शक्तींचं काय महत्त्व आहे याचाही किंवा अशा पद्धतीचा दृष्टिकोन सुद्धा आपण या चर्चांमध्ये अधोरेखित करू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण मध्य आणि पूर्व भारत या कालखंडातल्या या पट्ट्यातल्या ज्या काय प्रांतिक ताकदी आहेत, प्रांतिक शक्ती आहेत 13व्या आणि 15व्या शतकामध्ये उदयाला आलेल्या त्याची चर्चा करणार आहोत. नंतर उत्तर आणि पश्चिम भारतात. आता मध्य आणि पूर्व भारत हा जर समजा विचारार्थ घ्यायचा म्हटला तर आपल्याला या काळामध्ये ज्या काही प्रभावशाली प्रांतिक सत्ता होत्या त्यांचा उहापोह करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठल्या कुठल्या सत्ता होत्या तर त्यामध्ये एक माळवा प्रांत किंवा माळवा या प्रदेशातली असलेली एक ताकद किंवा शक्ती किंवा राजवट. दुसरं जौनपूर. जौनपूर हे सुद्धा एक महत्वाचं सत्ता केंद्र म्हणजे राजवटींच्या अंगाने ते सत्ता केंद्र झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नेमकं कोणत्या पद्धतीचा राजा तिथे राज्य करत होता आणि या सगळ्या प्रांतिक शक्तींमध्ये त्यांच्या आपसामध्ये काही ताळमेळ दिसून येतो का याचे सुद्धा उलगडा करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्याचबरोबर बंगाल म्हणजे बंगाल हा सुद्धा पूर्व भारतीय प्रदेश आहे तो पूर्व भारताचा आणि खरं तर हा सगळा जो पट्टा आहे म्हणजे पूर्व भारत हा खरं तर कोस्टल बेल्ट किंवा सागरी किनाऱ्यांच्या आसपासच्या असलेल्या राज्ये आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध बाबी ओके असा तो खरं तर त्याचा आयाम असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे माळवा हा प्रांत हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रांत या काळात गणला गेला आणि त्याच्या संदर्भातले सुद्धा काही तथ्य किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले त्याची उहापोह किंवा त्याची चर्चा आपण करणार आहोत. जौनपूर बंगाल. बंगाल हा पुन्हा एक वेगळ्या आता वर्तमान संदर्भामध्ये आपण त्याला एक वेगळ्या भाषिक चळवळीशी किंवा एक किंवा बंगाली भाषेच्या संदर्भात त्याच्याकडे बघत जरी असलो तरी बंगाल एक वेगळ्या अर्थाने परगणा जो होता एक वेगळी सुभा की ज्यामध्ये एक वेगळ्या प्रांतिक ताकद तयार झाली होती त्याचं खरं तर या ठिकाणी जत्रावळी सादर करणे अपेक्षित आहे. आसाम आणि ही सगळी भूप्रदेश जे आहेत म्हणजे माळवा जौनपूर बंगाल आसाम आणि इतर या ठिकाणी त्या भूप्रदेशाचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्या वैशिष्ट्यांसहित आपल्याला या प्रांतिक राज्यांचा आढावा घेणं आवश्यक आहे. वैशिष्ट्य म्हणजे कुठल्या अर्थाने कारण बंगालमध्ये असलेला समुदाय किंवा बंगालमध्ये ज्या प्रांतिक सत्ताचा उदय होत होता त्यांच्या समोरचे प्रश्न त्यांच्या समोरच्या जाणीवा आणि आसाममधल्या जाणीवा आणि आसाममधल्या लोकवस्ती यामध्ये मूलतःच फरक आपल्याला दिसून येतो. आसाममध्ये वेगळ्या पद्धतीच्या
जनजातींचा उल्लेख किंवा जनजातींच्या राजवटींचा उल्लेख सुद्धा आपल्याला मिळतो की जो जौनपूरच्या माळव्यामध्ये मिळत नाही. कारण जौनपूर आणि माळव्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं लोकसंख्या आणि पर्यायाने एक वेगळ्या पद्धतीची राजवट आपल्याला दिसून येते. पण आसाममध्ये तसं नाही. आसाम हा एक विविध जनजातींनी किंवा विविध जनजातीचं मिश्रण असलेला समूह म्हणून किंवा भौगोलिक प्रदेश म्हणून आसामकडे बघितलं गेलं. त्यामुळे ते पण परंतु तिथे सुद्धा एक वेगळं स्वायत्त इंडिपेंडंट असं राज्य अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या राज्य किंवा हे जे काय फॉर्मेशन ऑफ स्टेट्स आहे, ते फॉर्मेशन ऑफ स्टेट्सचा सुद्धा स्वतःचा एक काहीतरी विचार आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही विशिष्ट भौगोलिक भूप्रदेश एकात्मिकपणे किंवा एकत्र झालेले आपल्याला का दिसतात? कारण त्यांचं स्वतःचं असलेलं कल्पनेचं विकासाचं जे काही क्षेत्र आहे ते त्यांना तशा एक विशिष्ट भूप्रदेशाच्या भोवती किंवा विशिष्ट भूप्रदेशामध्ये असलेली भिन्न घट्ट करण्याचं जस्टिफिकेशन आपल्याला देतं. त्यामुळे त्यामुळे म्हणजे बंगालमध्ये एक विशिष्ट भाषेची आणि विशिष्ट लोकसमूहांची वस्ती असलेलं राज्य व्यवस्था आपल्याला दिसते. परंतु राज्यकर्त्यांमध्ये वेळोवेळी बदल होताना आपल्याला दिसतो. म्हणजे काही ठिकाणी तो स्वायत्त आहे, काही ठिकाणी तो केंद्रीय सत्तेच्या मदतीने चालू असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आणि या मध्य आणि पूर्व भारताच्या संदर्भातला शेवटचा जो आहे शेवटचं जे काय राजघराणं किंवा राजवट आहे ती असेल ओडिसा. त्याची गजपती आणि इतर गज वगैरेच्या संदर्भातली राजघराणी आपल्याला ओडिसाशी संबंधित दिसून येते. परंतु ओडिसा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने सजग आणि ठीकठाक चांगल्या पद्धतीचं ओडिशा असं भौगोलिक दृष्टिकोनात दिसत नसतं. तरी सुद्धा ओडिसाच्या संदर्भातले जे काही नैसर्गिक संसाधनाचे प्रश्न होते त्या नैसर्गिक संसाधनांमध्येच इतर जे काही राज्य या सगळ्या केले जे प्रांतिक राज्य होते त्यांनी त्या नैसर्गिक संसाधनं आणि त्याच्या लुटी केल्याचे दाखले सुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे आपण ही जी काही राज्य उभी राहतात त्याचा मतितार्थ किंवा त्याच्या आसपासचे इतर जर अन्वयार्थ आपल्याला काढले तर ते बाहेर ज्या शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला ही राज्य दिसतात तशा शुद्ध स्वरूपामध्ये किंवा प्रत्यक्षात ती तशी नसतात. त्यामुळे आपसामध्ये जरी समजा यातल्या मेजॉरिटी बहुसंख्याक राजवटी या समान धर्मीय असल्या तरी सुद्धा सत्तेसाठीचा संघर्ष किंवा सत्तेच्या प्रश्नातून येणारे जी काही विभिन्नता ती आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा दिसून येते. त्यामुळे लग्न संबंध, धार्मिक संबंध, जातीय संबंध, सांस्कृतिक परिवेश, भौगोलिक यामध्ये समानता जरी असली तरी नव्हता आणि प्रत्येक जण त्याच्या ध्येयानुसार ऑपरेट होत होतं असे आपल्याला काही दाखले तर या सगळ्या साहित्यामधून दिसून येतात किंवा मिळतात. उत्तर आणि पश्चिम भारताचा आढावा घ्यायचा तर आपल्याला असं दिसतं की उत्तर आणि पश्चिम भारत एक वेगळ्या नैसर्गिक संसाधनांसाठी प्रसिद्ध असलेली सगळी ही भूप्रदेश आहे. परंतु या भूप्रदेशांमध्ये सुद्धा काही महत्वाची जी राज्य जी अगोदर केंद्रीय सत्तेचा भाग होती त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने मांडली किंवा एक वेगळ्या पद्धतीने स्वायत्ता त्यासाठी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. म्हणजे काय उदाहरणार्थ हे काश्मीरला एक वेगळं महत्व सुद्धा आहे कारण याच काळामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये काश्मीर असा पहिला भारतीय संदर्भातला भूप्रदेश आहे की ज्या ठिकाणी आपल्याला लिखित इतिहासाचे साधन आणि लिखित इतिहासाचं स्वरूप समजून येतं त्या काळात. म्हणजे विशेषतः कल्हणाच्या काळात कल्हणाने लिहिलेला राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे तो खरं तर काश्मीर या भौगोलिक प्रदेशाशीच संबंधित. त्यामुळे उत्तर भारत असताना आपण प्रामुख्याने 4 राज्य व्यवस्थेचा की जे खरं तर प्रांतिक राज्यव्यवस्था म्हणूनच त्याकडे बघितलं गेलं. कारण ते त्या
विशिष्ट पूर्व देशाची सातल्या राज्यव्यवस्था आहेत. त्याच्यामधले पहिली आपण अभ्यासणार आहोत काश्मीर. दुसरी वायव्य किंवा राजभाराचा जो प्रदेश आहे, म्हणजे राजपुताना एक घराणं म्हणून सुद्धा या कालखंडात वायव्य भारतामध्ये प्रचलित असलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यावेळेच्या वायव्य भारताच्या किंवा वायव्य प्रदेशाच्या संदर्भात पुताना यांनी कोणत्या पद्धतीचं भर घातली किंवा कोणत्या पद्धतीचं कार्य केलं आणि कोण राजे होते आणि त्याचे इतर शेजाऱ्यांचे थोडे संबंध काय याचा चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. तिसरं महत्वाचं जे उत्तर आणि पश्चिम भारत समजून घेताना म्हणजे गुजरात. आता गुजरात हे असं बाजूला समुद्र किनारा सुद्धा लाभलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक बल्लाढ्य शक्तीचा उदय गुजरातच्या अवतीभोवती झाला आपल्याला. ऑपरेट झालेलं दिसते. तर बऱ्याच ठिकाणी गुजरातचे केंद्रीय सत्तेशी असलेले संघर्ष किंवा संघर्षाच्या ठिणग्या पडताना आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबरचा सिंध जो प्रांत आहे तर हाही उत्तर आणि पश्चिम भारतात सिद्धी भाषक समूह म्हणून जो ओळखला गेलेला आहे त्याचा आढावा घेणं सुद्धा आपलं महत्वाचं लक्ष या ठिकाणी राहणार. त्याच पद्धतीने अजून काय यातलं बिंदू ज्याच्यावर चर्चा करणं की ज्यावर प्रकाशयुक्त टाकणं हे आपलं प्रायिक कर्तव्य असेल. तर त्यामध्ये ही जी काही संपूर्ण प्रादेशिक राज्य होती ते त्यातल्या व्यामिश्र अशा व्यवहारांनी एक वेगळी झालेली आपल्याला ही राज्य दिसतात. वेगळी म्हणजे इंडिपेंडंट स्वायत्तता या अर्थाने. ओके. किंवा ज्यांनी मांडलिकतेचं स्वीकारलेलं नाही अशी याची स्वायत्त राज्य म्हणून गणली गेली. या प्रदेशात म्हणजे सगळे जे प्रदेश माळवा, जम्मू, बंगाल, आसाम, ओडिशा, काश्मीर, वायव्य, गुजरात, सिंध ही नावं जरी घेतली तरी आपल्याला विशिष्ट पद्धतीचा लक्षण या नावाच्या या नावाच्या ठिकाणी दिसते. काश्मीर भारत एका वेगळ्या म्हणजे हेवन ऑन द अर्थ अशा पद्धतीचं त्याचं वर्णन केलं जातं. राजपुतानाचा भाग हा निकराने त्यांनी मुघलांशी संघर्ष केल्याचे दाखवले. ओके. बंगालमध्ये किंवा ओडिशामध्ये वेगळ्या पद्धतीचं गजपतींचं शासन सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या सगळ्या याच्यातून काही महत्वाची वैशिष्ट्ये या प्रादेशिक राज्यांची वैशिष्ट्ये सुद्धा अधोरेखित होतात आणि त्यामध्ये या सगळ्या संरचना या सगळ्या राजकीय संरचना समजून घेतल्याच्या नंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग यांचा उदय सुद्धा या भूभागामध्ये कशा पद्धतीने उदयाला आला याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे कुलीन आणि जमीनदारांचा अभिजात वर्ग या संपूर्ण प्रांतिक राज्यामध्ये उदयाला सत्ता प्रभावित करायला किंवा केंद्रीय धोरणे प्रभावित करायला एक हातभार लावलेला. परंतु एक वेगळ्या पद्धतीच्या अभिजात आणि इतर वर्गाचं संमिश्रण आपल्याला या कुळमध्ये दिसून येतं. परंतु त्याचबरोबर या सगळ्याची काही प्रांतिक राज्य आहेत त्या प्रांतिक राज्य त्याची स्वतःची वैधानिकता कशा पद्धतीने मिळवतील हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न त्या काळात होता. त्यामुळे उत्तर भारतीय राज्ये उत्तराधिकारी म्हणून काही लोकांची नेमणूक करत असत आणि तेच खरं तर त्याचं वैधीकरण किंवा वैधानिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे उत्तराधिकार कुणाचा असेल त्या सगळ्या भूप्रदेश त्याचा सुद्धा उहापोह की त्याच्या संदर्भातले सुद्धा उत्तराधिकारी कोण ते उत्तराधिकार सादर करणे किंवा जारी करणे आणि ते वैध ठरवणे अशा पद्धतीची प्रक्रिया सुद्धा आपल्याला या सगळ्या महत्वाच्या कमिटीमध्ये दिसून येऊ शकतो. वैधीकरणाचा प्रकार आपल्याला या सगळ्या राज्यव्यवस्थेमध्ये दिसतो. त्याला तर प्रामुख्याने या सगळ्या म्हणजे ही सगळी जंत्रावळी जी आहे मध्य आणि पूर्व भारत, उत्तर आणि पश्चिम भारत, प्रादेशिक राज्य आणि त्यांच्या प्रश्न हे जरी समजा एक ब्रॉडर किंवा लार्जर किंवा असे बिंदू अभ्यासाच्या अंतर्गत तरी नेमकी याच्यामुळे
या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यामुळे काय फरक पडणार आहे किंवा कोणते उद्दिष्ट असे अधोरेखित केलेले आहे की जे हा प्रकार की हा धडा समजून घेतल्यानंतर त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत किंवा वेगवेगळ्या पद्धतीची दिशा पुढे अभ्यासकांना मिळेल याची सुद्धा चर्चा आपल्याला करणं म्हणजे त्यामुळे ती उद्दिष्ट नेमकी काय आहेत, त्या उद्दिष्टांवर सुद्धा प्रकाशचित्र टाकण्यानंतर हे आपलं एक महत्वाचं हे ठरेल. या उद्दिष्टांची जर चर्चा आपल्याला करायची असेल तर हे संपूर्ण प्रकरण जर व्यवस्थित आपण अभ्यास करू आणि याच्या भागीदारांसोबत आपण जर मध्यपूर्व पूर्व पश्चिम आणि दख्खन किंवा साऊथ की दक्षिण इत्यादी भूप्रदेशातल्या चर्चा किंवा इत्यादी भूप्रदेश जर समजून घेतली तर आपल्याला याच्या उद्दिष्ट जसं लांबवले आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतो तर ती उद्दिष्ट आपल्याला अचीव केल्याचं समाधान मिळेल. ह्या सगळं प्रकरण किंवा हा सगळा इतिहास लिहिणाऱ्यांनी आणि तो अभ्यासक्रमात आणणाऱ्यांनी काही प्राथमिक गोष्टी ह्या आपल्या स्वतःच्या ही चर्चेमध्ये आपल्याला याचे उद्दिष्ट म्हणून समजून घेतात. खरं तर हा संपूर्ण प्रांतिक राज्यांचा जो उदय आहे हा 13व्या ते 15व्या शतकामध्ये झाला. त्यामुळे सगळं सर्व प्रांतिक राज्य ही या 2 शतकांशी संबंधित आहे 13 ते 15. आणि या कालखंडामध्ये एका बाजूला केंद्रीय सत्ता स्थिर स्थापन होत असताना दुसऱ्या बाजूला या प्रांतिक सत्तांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. या प्रांतिक सत्ता प्रादेशिक सत्तांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे समजून घेतल्यानंतर आपल्याला मध्य आणि पूर्व भारतातील राजकीय राज्यांच्या उदयाने किंवा उदय नेमका कसा झाला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं सोपं जाईल. त्यामुळे कोणकोणत्या शक्ती आपल्या प्रस्ताव केलेला असला तरी उत्तर आणि पश्चिम भारतात ज्या शक्ती उदयास आलेल्या आहेत त्या प्रादेशिक शक्तीची ओळख करून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. आणि या प्रादेशिक शक्ती सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा त्यांचं असलेलं राज्य हे वाढवण्यासाठी त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी इतर प्रादेशिक विस्तारांचे कार्यक्रम हाती आपल्याला घेतलेले दिसून येतात. म्हणजे सबऑर्डिनेट राज्य व्यवस्था सोडल्यास इतर ज्या काही स्वायत्त राजवटी होत्या त्यांना ते स्पिरिट किंवा त्यांना एक वेगळ्या पद्धतीच्या भौगोलिक विस्ताराची क्षमता आणि भौगोलिक विस्ताराची दृष्टी असे दोन्ही आपल्याला त्यांच्या काही त्याचबरोबर यांचे शेजारी आणि प्रादेशिक शक्तींशी सुद्धा संबंध होते. म्हणजे एका बाजूला एक केंद्रीय सत्ता आपल्याला राजस्थान दिसते परंतु इतर ज्या प्रादेशिक सत्ता आहेत त्या प्रादेशिक सत्तांची प्रांतिक सत्तांचं एक वेगळं लागेबांधी किंवा वेगळ्या पद्धतीचे कनेक्शन्स झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्यांचा उलगडा आपल्याला या प्रकरणामध्ये घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ह्या ऑटोनॉमस काही ऑटोनॉमस किंवा स्वायत्त अशी राज्य असली तरी सुद्धा त्या राजवटींची दिल्ली सल्तनतशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे त्या सल्तनतीशी संबंध इतर प्रादेशिक संबंध याच्यातून एक वेगळी मुत्सद्देगिरी किंवा मुत्सद्देगिरीची रणनीती उभी राहताना आपल्याला दिसते. आणि म्हणून त्याचबरोबर आणि ह्या सगळ्या दिल्ली सल्तनत आणि या प्रांतिक राज्यांचे संबंध याचा उलगडा स्पष्ट करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्या सगळ्या शक्तींचं प्रांतिक ताकदींचं प्रांतिक राजवटींचं इतर प्रादेशिक शक्तींशी असलेले संबंध काय हे आपल्याला याच्यातून समजून घेता येऊ शकते आणि त्या अर्थाने हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून जाणतं. त्याच पद्धतीने उत्तराधिकाऱ्यांचा प्रश्न या सगळ्या चर्चेमध्ये येताना आपल्याला दिसतो. म्हणजे सगळ्या प्रांतिक अधिकारी आहेत त्याच्यावरती नंतर त्या विशिष्ट प्रांताचा विशिष्ट प्रांताची जबाबदारी कुणाकडे असते. त्यामुळे उत्तर पत्रिका हा जो एक महत्त्वाचा
उत्तराधिकारी हा जो एक महत्वाचा मुद्दा ठरवला गेला प्रश्न आहे, त्याचा तो नेमकं कसा ठरवला जातो आणि त्याच्यासाठीचे काही वेगळे क्रायटेरिया या काळात नेमले होते का, तर याची चर्चा सुद्धा करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे या उत्तराधिकारी आणि इतर जे काही अधिकारी होते त्यांच्या अधिकारांना वैध आणि अधिमान्य ठरवण्याचे मार्ग सुद्धा कशा पद्धतीने अवलंबण्यात आले याची चर्चा किंवा ही सगळी काही महत्वाची उद्दिष्ट आपण घेण्याच्या संदर्भात उराशी बाळगलेली आहे. त्यामुळे जसं 13व्या आणि 15व्या शतकांमध्ये त्या कालखंडात जर आपण असं बघितलं तर एका बाजूला दिल्ली सल्तनत आणि नंतरच्या काळामध्ये मुघल कालखंड हा एक वेगळा केंद्रीय साम्राज्याचा कालखंड मानला गेलेला आहे. आणि तरी सुद्धा म्हणजे मोगलांचं आक्रमण तोपर्यंत संपलेलं आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची केंद्रीय पातळीवरची स्थिरता सुद्धा आपल्याला आलेली दिसते. तिथून एक वेगळी उन्नत अशी रेव्हेन्यूच्या आणि इतर बाबीच्या म्हणजे या काळात सल्तनत मुघलांच्या काळात ज्या काही व्यवसाय सुरू झाल्या त्या इक्त आणि इतर गोष्टींचे दृश्य परिणाम किंवा चांगले परिणाम सुद्धा नंतरच्या काळात दिसून येतात. आणि त्याचबरोबर प्रादेशिक राज्यांचा उदय होणं या परस्परावर घटना या काळात घटना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मध्य भारत आणि पूर्व भारत या प्रदेशांमध्ये कोणत्या पद्धतीच्या राजवटी होत्या किंवा कोणत्या पद्धतीच्या राजवटी होत्या त्याला नामोल्लेख करणं सुद्धा गरजेचं आहे. तर पूर्व आणि मध्य भारतामध्ये प्रामुख्याने माळवा प्रांत, जौनपूरचा प्रदेश, बंगाल, आसाम आणि ओडिशा. खरं तर हे सगळे 5 महत्वाचे जे काही प्रांतिक राजवटी आहेत त्या मध्य आणि पूर्व भारतात याच्या संदर्भात त्या आपल्याला आढळतात. त्याचबरोबर या सगळ्या प्रादेशिक व प्रांतिक सत्तांनी सुद्धा त्यांचा स्वतःचा प्रादेशिक राज्याचा विस्तार आपल्याला केलेला दिसून. त्यामुळे ह्या सगळ्या समजून घेताना आपल्याला तत्कालीन संदर्भातल्या राजकारण आकाराला येऊ पाहत होतो. त्यामुळे त्या राजकारणाचा अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं ठरलेलं आहे. त्या राजकारणाचा अभ्यास करता करता आपल्याला असं लक्षात येईल की या सगळ्या राजकीय अभ्यासामध्ये आपण खरं तर या ठिकाणच्या ज्या काही राजवटी आहेत त्यांची स्थापना कशी झाली, विस्तार कसा झाला, त्याचं विघटन कसं झालं, या सगळ्या बाबींची चर्चा करणं अपेक्षित आहे. जसं मी अगोदरच सांगितलं की 2 प्रकारच्या राज्यव्यवस्था किंवा राजवटी या ठिकाणी अस्तित्वात होत्या. एक आणि दुसरं सल्तनतचे अस्तित्व मान्य असलेले समूह. त्यावेळी ज्यांचा उदय आणि विकास हा खरं तर सल्तनतीपासून स्वतंत्र होता. तर तशा पद्धतीचे जे क्रांतिकारक राज्य होते ते म्हणजे आसाम आणि काश्मीर. असं हे सल्तनतीपासून हे राज्य लांब असण्याची किंवा स्वतंत्र असण्याची इतरही अनेक कारणे. जसं की भौगोलिकदृष्ट्या ही अत्यंत दऱ्याखोऱ्यातली किंवा लांब अशी राज्य होती. त्यावेळेस सल्तनतींना किंवा सुलतानशाहीला वेळोवेळी किंवा प्रत्येक क्षणी एवढ्या दूरवरच्या राजवटींवर लक्ष ठेवणं किंवा त्यांना काबीज करणं हे तसं तेवढं सोपं नव्हतं. त्यामुळे काही करार करून खरं तर ह्या सगळ्या ज्या काही राजवटी आहेत त्या सल्तनतीपासून विभक्त झालेल्या वेगळ्या झालेल्या. आणि हा झाला एक प्रकार या राजवटीचा. दुसरा जो प्रकार होता की ज्याचे अस्तित्व सल्तनतचे होते किंवा सल्तनशाहीशी ज्याचं अस्तित्व चिकटलेलं होतं किंवा जे मांडलिक होते, सबऑर्डिनेट होते टू पर्टिक्युलर सल्तनत. तशामध्ये आपल्याला बंगाल, माळवा, माळवा, जौनपूर आणि गुजरात, ओके, हे सगळे याचं अस्तित्व हे सल्तनतीशी निगडीत दिसतं. त्यामुळे सल्तनतीपासून विभक्त किंवा स्वतंत्र म्हणजे आसाम, ओडिशा, काश्मीर, ओडिया, काश्मीर हे प्रदेश या प्रांतिक राज्यव्यवस्था आणि ज्यांचं अस्तित्व सल्तनतीशी संबंधित किंवा सल्तनतीवर अवलंबून होतं असे बंगाल, माळवा, जौनपूर आणि गुजरात हे महत्वाचे 4 आणि वरील असे जवळजवळ 8 भूप्रदेश किंवा 8 प्रांतिक सत्ता आपल्याला
या दोन वर्गीकरणांमध्ये आढळून येतं. त्यामुळे धर्माच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा या सगळ्या राजवटींमध्ये ऐक्य दिसून येत असतं, काही एकता दिसून येत असते धर्माच्या भाषेच्या बाबतीत. तरी सुद्धा ते खऱ्या अर्थाने एक नव्हतेच. कारण हे सगळे ज्या काही राजवटी आहेत त्यांच्या आपापसामध्ये बऱ्याच मारामाऱ्या किंवा बरेच संघर्ष आपल्याला या काळात होताना दिसून येतात. त्यामुळे सल्तनतीचं जे अस्तित्व आहे तिचं अस्तित्व हे एका बाजूला सल्तनत आणि स्वतंत्र अशा पद्धतीने दिसतं, आणि त्याचबरोबर या सगळ्या बॉर्डर म्हणजे सल्तनतीच्या बॉर्डर आणि या सगळ्या म्हणजे एका बाजूला सुलतानशाही सुद्धा हे प्रदेश काबीज करण्याचे प्रयत्न करत होती, आणि दुसऱ्या बाजूला ते हे सगळे राज्य सुद्धा त्यांची स्वायत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे एका बाजूला एक अंतर्गत संघर्ष किंवा एकमेकांशी सततचा युद्धांचा प्रसंग या सगळ्या प्रांतिक राज्यांमध्ये आपल्याला होत असलेलं दिसून येत होतं. त्यामुळे ह्या सगळ्या जे काही माळवा, जोधपूर, बंगाल, आसाम, उडिया इत्यादी इत्यादी जे आहेत या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या गोष्टींसाठीचा म्हणजे त्याचं स्वतःचं विस्तार रोखण्यासाठी विस्तार किंवा स्वतःचं युनिक आयडेंटिटीसाठीचा होत असलेले आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ह्या कालखंडात खरं तर प्रादेशिक शक्तीचा उदय म्हणूनच घडला गेला. त्याच्या अगोदरही इथे एक वेगळ्या पद्धतीच्या प्रादेशिक शक्ती होत्या, पण त्या प्रादेशिक ताकदी किंवा राजवटींना एक स्वतंत्र राजकीय ओळख तोपर्यंत तशी मिळाली नव्हती की जी या कालखंडामध्ये म्हणजे 13व्या ते 15व्या शतकामध्ये मिळाली. आणि ह्या सगळ्या ज्या काही प्रांतिक राजवटी आहेत त्या प्रांतिक राजवटी उभ्या राहण्यामध्ये राष्ट्र संबंध असण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय प्रारूप आपल्याला दिसून येतं की जे खरं तर नातेसंबंधाचं प्रारूप म्हणून सुद्धा आपल्याला यांच्याकडे बघता येईल. ते प्रारूप म्हणजे खरं तर सामाजिक राजकीय मानवशास्त्रीय प्रारूप नातेसंबंधाचं मानवशास्त्रीय प्रारूप म्हणून या शक्तीकडे बघताय. कारण या सगळ्या शक्ती किंवा सगळ्या प्रांतीय सत्ता किंवा राजवंश राजवटी या घराण्यातून म्हणजे किंगशिप मधून उभे राहिले. किंगशिप एक आपले रक्तसंबंध आणि इतर बाबी ज्या होत्या त्या खरं तर या राजव्यवस्था राजवटी उभ्या राहण्याचे आधार म्हणून आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे सगळ्यांचे पाळे किंवा सगळ्यांचे हितसंबंध एकमेकांमध्ये राजकीय सामाजिक मानवशास्त्रीय गुंतलेले. किंगशिप हा जर या प्रांतिक राज्यव्यवस्थेचा किंवा उदयाचा पाया असेल तर त्यामध्ये कुळ आणि वंश हे दोन मुख्य घटक या सगळ्या राजवटींना जोडणारे घटक म्हणून उभे राहताना आणि त्याचबरोबर मग म्हणजे वैधानिकता प्राप्त करणे अधिमान्यता मिळवणे विशेषतः राजपुतानाच्या केसमध्ये सुद्धा ती वैधानिकता या राजव्यवस्थेला मिळाली. कारण सल्तनतीच्या अंतर्गत सुद्धा राजपुतानाशी जे काही संबंध होते त्याच्यामध्ये काही मॅट्रिमोनियल रिलेशन्स किंवा लग्न संबंध घडलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे एका बाजूला एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणून या सगळ्या प्रांतिक राजवटींचं किंवा राज्यांचं एका बाजूला आंतरिक संगती आपल्याला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला बाह्य ओळख किंवा बाहेर आउटर आयडेंटिटी आणि इंटरनल कोऑर्डिनेशन अशा दोन्ही बिंदूंचं मोडस ऑपरेंडी किंवा दोन्ही बिंदूंची लक्षणं आपल्याला या सगळ्या प्रांतिक शक्तींच्या उदयामध्ये दिसतात. परंतु हे सर्व कुळ आणि वंशाचा आधार घेऊन किंगशिप बेस्ड रिजनल पॉवर्स म्हणून जरी समजा हे सत्ता संबंध उभे राहिलेले असले तरी सुद्धा या सत्ता किंवा हे सगळे प्रांतिक राज्य अखिल भारतीय होऊ शकले नाही, अखंड भारतीय होऊ शकले. आता जसं की सल्तनत मोगल कालखंड ही साम्राज्य बनली. संपूर्ण भारत भूवर किंवा अखंड भारतावर त्यांनी त्याचा प्रभाव विविध संसाधनांच्या आधारे उभा केला. त्यामुळे ही जी काही प्रांतिक राज्य होती ही त्यांच्या भागापुरतीच मर्यादित राहिलेली आपल्याला दिसतात. ती कधीही अखंड भारतीय राज्य होऊ शकली. आता याच्या मागचा कारण मी म्हणतो की कार्याचा जरी उलगडा करायचा तर असं लक्षात येईल
की यामध्ये मिश्र कारण आढळून येतात. म्हणजे काही भूराजकीय कारण आहेत, काही संरचनात्मक आहेत, काही परिस्थितीजन्य घटक आहेत. भूराजकीय म्हणजे काही अशा डोंगराळ दऱ्याखोऱ्यातली अशी प्रांतिक राज्य आहेत की ज्यांना त्याच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे त्यांच्या भौगोलिक प्रदेशाच्या बाहेर जाण्याची गरज पडते किंवा अवघड होते. तर हे एक उदाहरण झालं. तर अशा पद्धतीच्या संरचनात्मक परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने उद्भवली. त्यामुळे हे सगळे प्रांतिक हे सगळे त्यांच्या त्यांच्या प्रांताच्या त्या भौगोलिक क्षेत्राशी निगडीत राहिले आणि म्हणून यांना प्रांतिक राज्य किंवा प्रांतिक राजवटी म्हटले गेले. राज्य होऊ शकले नाही किंवा ही संपूर्ण अखंड भारतावर काही राज्य करू शकले नाही. आणि त्याचबरोबर महसूल संसाधनांची उलाढाल ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या म्हणजे केंद्राच्या पातळीवरच्या, तर त्याच्यामुळे ह्या जे काही राज्य प्रांतिक राज्य होते त्यांना एक वेगळा प्रतिबंध झाला आणि त्यामुळे त्यांचा एक्सपान्शन जे आहे त्यांचा जो विस्तार आहे तो सुद्धा पुरेसा होऊ शकतो. आता महसुलाची चर्चा करताना या सगळ्या प्रांतिक राज्यव्यवस्थेमध्ये कर गोळा करणारे महसूल आढळून येत होते. कर गोळा करणारे अधिकारी किंवा मध्यस्थ आपल्याला आढळून येत होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोंधळ असलेला आपल्याला दिसून येतो किंवा निष्पक्ष पद्धतीचा हा कर संकलन काय नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी कर चुकवण्याची प्रवृत्ती सुद्धा होती. तर या सगळ्या दुष्परिणाम किंवा या सगळ्या अवगुण सुद्धा या प्रांतिक राज्यव्यवस्थेला जोडलेल्या असल्यामुळे ह्या सगळ्या प्रांतिक राजवटी कधीही अखिल भारतीय किंवा अखंड भारताच्या होऊ शकल्या नाही. आता मध्यपूर्व आणि पूर्व भारताच्या संदर्भात चर्चा करताना आपल्याला माळवा जो प्रांत माळवा प्रांत हा खरं तर दिलावर खान घोरी हा खरं तर कुर्लक गव्हर्नर म्हणून आलेला आपल्याला दिसून येतो की ज्याने 1401 आणि 1402 मध्ये स्वतःचं स्वातंत्र्य म्हणजे माळवा या प्रदेशात स्वातंत्र्य घोषित केलं आणि स्वतःला माळवाचा राजा म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलं. हे झालं माळवाच्या संदर्भात. त्याच पद्धतीने माळवा प्रांतामध्येच वेगवेगळे जसं आपण म्हटलं किंगशिप बेस्ड या सगळ्या प्रांतिक सत्ता असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैवाहिक व्यवहार की युती असलेल्या आपल्याला दिसून येतं. त्यामुळे माळवाचा जो काय राज्यकर्ता होता दिलावर खान घोरी, तर त्या दिलावर खानाने आपल्या मुलीचं जे लग्न आहे ते अली शेर खलजीशी केलं. अली शेर खलजी हा खानदेशातील मलिक राजा फारुकीचा मुलगा होता आणि दुसऱ्या बाजूला त्या फारुकी शासकाच्या लग्न त्याचा जो मुलगा होता अल्फ खान याशी लावून दिलं. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या प्रांतिक राज्यव्यवस्थेमध्ये आपापसातले विविध कंगोरे म्हणजे त्या लग्नाच्या निमित्ताने महसुलाच्या निमित्ताने व्यवहाराच्या निमित्ताने आपल्याला दिसतात आणि ते या ठिकाणी होतं. परंतु हे करण्यामागे एक वेळा महसूल कारण असं जर केलं तर ते म्हणजे माळवा हा प्रदेश त्या माळवा भूप्रदेशाचं आग्नेय सीमेचं रक्षण करण्यास सक्षम आहे. ओके, कारण जे काही शत्रू किंवा पोटेन्शियल किंवा संभावित शत्रू आहेत त्यांच्याशीच जर समजा संबंध जोडले तर ते त्यांच्यावर आक्रमण करणार. परंतु असं असताना सुद्धा 1408 मध्ये गुजरातचा जो होशांग शाह होता त्याने 1405 ते 35 या काळामध्ये माळव्यावर ताबा मिळवलेला असतो. त्यामुळे एका बाजूला त्यांनी माळव्याने त्याचं रक्षण करण्यासाठी अशा पद्धतीच्या वैधानिक कृत्या केल्या तरी गुजरातने माळव्यावर ताबा मिळवलेला आपल्याला दिसतो. आणि नंतरच्या काळात होशांग शहाचा जो उत्तराधिकारी होता तो खरं तर अक्षमच निघाला. त्याचं नाव मोहम्मद शाह. त्यामुळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला मग मोहम्मद खलजी हा इथला जो काय राणाकुंभ होता या प्रदेशात राजा त्याच्या विरोधातला आपल्याला संघर्ष असतो. या सगळ्या याच्यामध्ये बहामनी राजकारणाचा हस्तक्षेप सुद्धा असतो. त्यामुळे हे सुरुवातीला असलेले घोरी राजवट या माळवा देशामध्ये जी होती तिचा या सगळ्या अनागोंदीची पराकाष्ठा होऊन मोहम्मद खलजीचा झाला 1436 माळव्यामध्ये आणि त्यामुळे ही संपूर्ण घोरी राजवटीचा अंत झाल्याचं म्हटलं. आणि नंतर 1531 मध्ये मोहम्मद खलजी द्वितीय याच्या मृत्यूनंतर खलजी जो वंश होता त्याचाही अंत आपल्याला माळव्याच्या प्रांतामध्ये झालेला असतो.
दुसरा एक जो काही महत्वाचा भूप्रदेश किंवा प्रांतिक राज्य होतं ते होतं जौनपूर. आता जौनपूर हे खरं तर फिरोजशाह जो तुघलक होता त्याने दुसऱ्या मोहिमेच्या दरम्यान हे जौनपूर बळकावलं आणि त्याचा कार्यकाळ किंवा त्याची तारीख ही जवळजवळ 1359 ते 1360 या दरम्यान फिरोजशाह तुघलकने बंगाल मोहिमेदरम्यान जौनपूरवर ताबा मिळवलेला दिसतो. आता जौनपूर हे काही वेळा दिल्लीचा प्रतिस्पर्धी म्हणून सुद्धा ऑपरेट झालेलं आपल्याला दिसतो. ओके, जिथे जिथे मतभेदाचे मुद्दे तेव्हा तेव्हा जौनपूरने दिल्लीच्या विरोधात काही आपली भूमिका घेतली. तर फिरोजशाह तुघलकाचा जो दुसरा एक सरदार होता ज्याचं नाव होतं मलिक सरवर, तो नंतरच्या काळात म्हणजे सुलतान शाहीच्या काळामध्ये 1390-94च्या काळात वजीर बनला आणि याचे प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला दिल्ली म्हणजे जौनपूरचे प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला दिल्ली, बंगाल, ओडिशा, माळवा हे प्रदेश दिसतात आणि फ्रिक्वेंटली किंवा बऱ्याच वेळेला या सगळ्यांशी त्याचा संघर्ष झालेला असतो. आणि नंतर 1406 मध्ये कनौजचा ताबा आपल्याला घेतलेला दिसून येतो. याच्या उत्तरात फिरोजशाह तुघलकाचा जो उत्तराधिकारी म्हणा की सरदार होता की जो राजवटीचा प्रमुख बनला मलिक सरवर, तर त्याने तो कनौजचा ताबा घेतला 1406 ला जौनपूरमध्ये आणि त्याचा जो उत्तरार्धात त्या नंतरच्या काळामध्ये त्याला शिराज ए हिंद ही उपाधी सुद्धा मिळालेली आपल्याला. आणि नंतर बहलोल लोधी हा सुद्धा जौनपूरच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. आज ज्याने 1483-84च्या काळामध्ये जौनपूरचा ताबा घेतला आणि ह्या जौनपूर ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याचा जो मुलगा होता बरबक शाह याला गादीवर बसवण्यात आला. सो जौनपूरचा ताबा घेतला आणि त्याचा बरबक शहाला त्याचा जो मुलगा होता बरबक शहाला गादीवर बसवला. तिसरा जो प्रांत आहे महत्वाचा बंगाल की ज्यामध्ये इल्तुतमिश याने आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी खरं तर 1225 मध्ये बंगालवर स्वारी केलेली आपल्याला दिसून येते. आणि 1225 ला इल्तुतमिश नंतर बलबन या सगळ्यांनी बंगालवर म्हणजे आपल्याला चढाई केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बलबनच्या नंतर जसा जो बलबनचा मुलगा होता तो म्हणजे बुखारा खान, त्याची 1281 मध्ये या प्रांतावर त्याचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि खर तर बंगालमध्ये सुद्धा 2 पद्धतीचे राजवंश आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे इलियास शाही की जी 1342 पासून ते 1381 पर्यंत आपल्याला तिने या ठिकाणी कारभार केलेला दिसतो. आणि दुसरं सिकंदर ए सानी की जो द्वितीय अलेक्झांडर म्हणून जो सिकंदर ए सानी ही सुद्धा उपाधी इलियास शाहीला मिळालेली आहे आणि द्वितीय अलेक्झांडर म्हणून सुद्धा त्याला गणले गेले. आणि दुसरी हुसेन शाही, तर हुसेन शाही 1494 ते 1538 या काळात. हा सगळा ह्या 2 महत्वाच्या राजवंश बंगालच्या संदर्भात आपल्याला दिसतात आज प्रांतिक राज्य. आणि 1576 मध्ये दाऊद खान करार राणीचा पराभव करून नंतरच्या काळामध्ये हा प्रदेश अकबराच्या ताब्यात जातो. आणि तोपर्यंत हा सगळा अशांत प्रदेश म्हणून राहतो आणि पहिल्यांदा 1599 मध्ये हा एक शांती स्थापित होती या ठिकाणी. आणि नंतर फिरोजशाह तुघलक जो केंद्रामध्ये सत्तेत होता किंवा दिल्लीमध्ये सत्तेत होता त्याचा 1388 ला मृत्यू झाल्याच्या नंतर बंगाल हा एक लांबचा प्रदेश असल्यामुळे त्याच्याकडे याचं लक्ष तेवढं म्हणजे केंद्रातल्या सत्तेचं राहत नाही आणि हळूहळू दिल्ली सल्तनत सुद्धा कमकुवत झालेली आहे. त्यामुळे प्रांतिक राज्यांवरचा त्यांची जी पकड म्हणजे जी राज्य ही सल्तनतीशी संबंधित होती त्याची पकड ढिली होत जाते. आणि इसवी सन 1393च्या काळामध्ये अलाउद्दीन हुसेन शाह हे सत्ता प्राप्त त्याला होते आणि नंतर 1519 पर्यंत ते सगळं चालतं. आणि नंतर हुसेनशाही घराण्याचा पाया ज्या
अलाउद्दीन हुसेन शहाने स्थापला, ती हुसेनशाही राजवटीचा सुद्धा नंतरच्या काळात अंतर होतो आणि नंतर गौर शेरशाह सूरच्या ताब्यामध्ये हा प्रदेश 1538 मध्ये जातो. ओके. त्यामुळे हा झाला बंगालच्या संदर्भातला. आता आसाम हे फार एका कोपऱ्यामध्ये, म्हणजे दिल्लीपासून फार एका कोपऱ्यामध्ये असंही दिसतं आणि आसाममध्ये वेगवेगळ्या जनजातींचं आपल्याला केंद्र दिसून येतं. म्हणजे त्यामध्ये चुटिया, ताई ओहम्स किंवा अहम, कोच, दिमासा, त्रिपुरी, मणिपुरी, खासी, जैतिया इत्यादी महत्वाच्या जनजाती या ठिकाणी अस्तित्वात होत्या. त्यामुळे इथे कामता कामरूप ह्या राज्यवटीचा महत्वाचा राज्य आपल्याला असल्याचं दिसून येतं. कामरूप हे खरं तर भौगोलिक भूप्रदेशाची विस्ताराशी संबंधित आहे. त्यामुळे मोहम्मद घोरी, सुलतान गयासुद्दीन इवाज यांनी सुरुवातीच्या काळात या कामरूप किंवा आसामच्या प्रदेशावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला 1227 च्या काळात. परंतु खरं तर इल्तुतमिशचा जो मुलगा होता नसरुद्दीन महमूद राय, याला त्यामध्ये यश आले याच्यावर कब्जा करण्यासाठी आणि त्याने तिथली जी काय पृथ्वीची सत्ता खेळण्यात तो यशस्वी झाला आणि त्यामुळे कामता कामरूप हा प्रदेश किंवा हा नेहमीच अहम साम्राज्यवादी डावपेचांचा बळी पडला. आणि या सगळ्यांचे दाखले आपल्याला तिथली जी काही तत्कालीन नोंद वही आहे ज्याला बुरुंजी म्हणतात, त्या बुरुजींमध्ये सुद्धा या सगळ्यांचे दाखले आपल्याला आसामच्या इतिहासामध्ये आणि त्याच्या प्रांतिक राज्य. अहोम हे सुद्धा एक महत्वाचं भूप्रदेश आसाम मधला दिसून येतो की ज्यामध्ये आग्नेय आशियातली ताईची मावशान उपजात या ठिकाणी राज्य करत असलेली तिचं संपूर्ण ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात या अहोम राजवटीची सत्ता आपल्याला दिसून येते. परंतु त्याचा विश्वास सिंगाच्या अंतर्गत जो कोंची होता त्यांच्याशी संघर्ष आपल्याला याचाही दिसून येतो. आणि 1612 मध्ये खरं तर या अहोम प्रदेशामध्ये मुघलांच्या मोहिमा सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे ही प्रांतिक राज्य हळूहळू सल्तनतीच्या किंवा मुघलांच्या अखत्यारीत येतात की काय अशी सुद्धा शक्यता 1612 नंतर झालेली आपल्याला. या अहोम मध्ये पैक व्यवस्था खरं तर त्याची संपूर्ण जी सामाजिक, आर्थिक, लष्करी अशी जी व्यवस्था होती ती म्हणजे पैक व्यवस्था म्हणून आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर ओडिशा या प्रांतामध्ये सुद्धा एक वेगळं स्वतंत्र अशी प्रांतिक राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि 1435 मध्ये ओडिशामध्ये गणपती हे राज्य करताना आपल्याला दिसतात. या ओडिशाच्या संदर्भामध्ये खरं तर ओडिशामधून लुटीचे बरेचसे प्रकार, बहामनी, चेर आणि इतर जे दख्खनी जे काय दक्षिणेतले सुद्धा राज्य होते त्यांनी सुद्धा स्वराज्याच्या अंतर्गत ओडिशा या प्रांतिक राज्याची स्थापना किंवा त्याचा कारभार येताना आपल्याला दिसतो. आज आपण इथे थांबलो.